मागणी सरकारनं मागितली आम्ही दिले. त्यावेळेस मी त्यानंतर तुम्ही स्वतः द्यायला तर तुम्ही 30 दिवस मागितले होते. 3 वेळा आलो होतो. आम्ही 40 दिले. आता परत मामा ते आले त्यावेळेस बी आता मागितले 24 डिसेंबर 2 महिने तरी दिले. आता कायद्याच करावं लागेल की मला एक सांगा. कायदेशीर करायसाठी दिले ना तुम्ही म्हणले कायद्यात करायला लागण्यासाठी पाहिजे. क्युरेटिव्ह चाललेला आहे. आता आपण मागासवर्गीय ऍप नेमलेला आहे. आपण त्याच्यामध्ये सगळं आता सिद्ध करतो की बाबा आपण कसे मागायला. मागच्या वेळेला 100% ठिकाणी 50% दुरून त्यांनी सगळं केलेलं होतं. नोकरी जे लागलेलं ते टिकणारच नाही. परत असं होणार नाही. असं कसं होईल. ज्या मागच्या वेळेला ज्या क्युरी निघाल्या परत मराठीचे मागच्या वेळेला ज्या क्युरी निघालेल्या होत्या त्या आपण कंप्लेंट करतो ते सगळ्या त्यात काहीच राहणार नाही बाकी. असं नाही होणार. स्वीकारले बी नाही ना वाटतं त्यांची तारीख नाही पडली वाटतं क्युरिटी पिटिशन. नाही तर त्यांनी तर सांगितलं तेवढी तर खिडकी विंडो ओपन आपल्याला त्यांनी तपासतात ते हो सांगितलं त्यांनी म्हणून आपण कोर्टात गेलो नाही तर त्यांनी फेटाळून दिलं असतं ते. आमच्या मनानं आम्ही तुमच्या शब्दाचा सन्मान केलेला हो. प्रत्येक वेळेस तुम्ही वेळ मागितला ना आम्ही दिलाय. मामा दिला का नाही दिला होतं सगळ्यांना चिंता त्या गोष्टीची. असं नाही तेवढं पण आपण एवढं यश संपादित केलं तेवढं झालं इतके टोकाचं आणलेलं आहे नाही म्हणजे मीडिया म्हणून नाही बोलू पण रियत सर की तुम्ही जिथं जिथं वेळ मागितला तिथं तिथं थोडंफार ताण येईल असं आम्ही पण दिला. पण आता आम्ही थांबलेलो आहे नाही हा म्हणून आम्ही थांबलेलो आहे. आम्ही तर म्हणलोच ना सरकारनं काम केलं आम्ही म्हणलोच नाही. काम वेगाने पहिल्यांदा काम होतं की सगळी यंत्रणा मिळवून टाकली. सगळा मराठा समाज म्हणतो समितीनं काम केलं नाही केलं असं कोणी म्हणत नाही म्हणणार बी नाही. फक्त प्रश्न एवढा की जे ठरलं त्याप्रमाणे करावं एवढी आमची अपेक्षा. आपल्याकडून जे कायदेतज्ञ आले जे सगळे रिटायर सगळे आहेत जज आहेत ते पण काय सांगतात की आपल्याला कायद्यानेच घ्यावं लागेल. असं करून होणार मग आम्ही आज म्हणलो ना नाही काही केलंच नाही. तेच चाललेलं तेच बसले त्याच्यावर तेच करतात. तुम्ही ज्या वेळेस म्हणले वेळ पाहिजे त्यावेळेस होत म्हणलं हा ताणलं म्हणतो ना आम्ही कधी इतके दिवस नाही देत तितके पण शेवटी तितके दिलेच. उलट 10 दिवस वाढून दिले कधी पण. आम्ही असं काय हट्टीपणा केला नाही. हा सुरुवातीला नाही म्हणलो पण आमच्या माणूस की जिवंत आहे आमच्यात आम्ही दाखवली लगेच. तुम्ही 30 म्हणले का आम्ही 40 म्हणलो दिवस. तुम्ही म्हणले 12 डिसेंबर पाहिजे म्हणलं जाऊ दे 12 डिसेंबर घ्या म्हणजे ताण व्हायचं ते तात्पुरतं ठीक होतं. हाच कॅमेरा टिककार द्यायचं कायम सुरू घ्या त्याच्यामुळे त्यापुढे असं करता येणार नाही की फसवतात झालं तर गेअर बारगळलं का गेलं असं म्हणता येणार नाही. आणि ती साठी टोटाला देणार नाही. इतकं परफेक्ट काम चाललेलं आहे. तुम्ही विश्वास ठेवा आणि द्यायचं ते तुमच्यामुळेच होतं तेवढं मोठं नाही. मराठा समाज उभा राहिला एवढा व्हायला लागलं सोपं नव्हतं करू होऊ देत बी नव्हते. बरोबर आहे. समाज एवढा मोठा उभा राहिला त्या गरीबाच्या लेकराला मिळायला लागलाय आता. शेवटी मामा शेवटी समाज काय समाज समाजच असतो. स्वतःच्या लेकराचा जेव्हा डोळ्यासमोर त्रास लक्ष येतो त्यावेळेस माणसं नाही कशाचा विचार करत आणि ते आवश्यक होतं असून आता नाहीच म्हणत होते. मग आता 54 लाख का व्हायला नोंदी सापडल्यात आजची माहिती 54 लाख नोंदी आजची 54 लाख नोंदी ह्या जर किती लोक होतात त्याच्यावर त्याचे परिवार त्याच्यावर किती होतात संख्या किती होती बघा ना तुम्ही. तेच म्हणणं आहे आमचं तेवढं तर करा. चाललंच आहे ना तेच म्हणणं बाकी म्हणणं काहीच नाही आमचं. मग चाललंच आहे ना फक्त आपलं जे ठरलं आपलं त्या दिवशी त्याच्यावर चला. आमचं काहीच म्हणणं नाही. मराठा समाज तुम्हाला नाही अडवू येणार. ते चाललंय ना आणि त्याच्या अंतरी आपण क्रिएटिव्हच्या माध्यमातून किंवा मागास नेमून आपण ते सगळ्यांनाच करणार लागूच होणार आहे. त्याच्यावर आमचा अजून जास्त विश्वास मी तुम्हाला त्याच्यातून जे राहतील ते त्याच्यामध्ये सगळेच होणार आहे. त्याच्यामध्ये सगळेच होणार जे राहिलंय ना आपलं जे ठरलंय ना आमचं म्हणणं ज्या दिवशी तुम्ही सर्व परिवार आता म्हणलात तुम्ही तसं ते आता वडिलांना मिळालं पोरांना होतं ते ऑटोमॅटिक त्याच्यावर 4 लोक आहेत. त्या दिवशीचं ठरलंय मला वाटतं त्याच्यावर केलं ना सगळं समाज समाधानी आहे आणि तुम्ही पण आहे. जे कागदावर लिहिलंय तज्ञानीच लिहिलंय मी लिहिलेलं नाही. मी जे शब्द नाही म्हणलो भाऊ ते खुडीले ते खुडीले का नाही बरोबर आहे. त्यांना जे बसतंय ते म्हणलेत त्याच्यात काय खोटं आहे का नाही. म्हणजे 3 विषयावर ठरलं ते केलं तुम्ही मोकळे होता ना काय आता लावून धरायची आता गरज नाही असं आमचं म्हणणं आहे. कारण तुम्ही समाजासमोर खरी तुमची माहिती जायलाच पाहिजे. आमची खरी माहितीच गेली पाहिजे. 4 भीतीची आता तीच चर्चा आहे आणि समजा उदाहरणार्थ मीडियाच्या बांधवासमोर केली तरी तीच चर्चा आहे. उलट तुमचाच मेसेज चांगला जातो की समाजाच्या देण्याविषयीची तुमची पॉझिटिव्ह भूमिका आहे आणि तीची जी त्या दिवशी ठरली ती विचारपूर्वक ठरवलेली काटछाट करून ठरवलेली. मामा हे मान्य आहे का भाऊ नव्हते त्या दिवशी पण काटछाट करून ठरवलेलं आहे. त्या दिवशी खूप तज्ञ पण होते अभ्यासक होते. वाटल्यास तुम्ही आणखीन एकदा जाऊन त्यांच्याशी चर्चा करा.
आम्ही परत बी चर्चा करायला तयार आहे समाज म्हणून, कारण आम्हाला काढायचा आहे तोडगा. पण आम्ही कुठे कमी आहे का सरकार म्हणून? नाही ना, आम्ही तर वेगाने म्हणलोच ना. पहिल्यांदा इतक्या वेगाने सरकार कामाला लागलं. केशे सोडता बाकी सगळं वेगाने केलं, केशे मात्र गुतविला आम्हाला. ते होईल. कारण चिल्लर उशी असून बी त्यात गुतविलं, शेवटी आम्हाला डाग लागला असतो. नाही ते काय नाही बोला.